नमस्कार. हां, नमस्कार. कुठून बोलताय? चिपळूणवरून बोलतोय. चिपळूण. ओके. कोकण किनारपट्टी. हो, बरं. आणि कोण आहे लग्नाचं? माझा मुलगा आहे. मुलगा आहे. आणि काय करतो तो? तर आता इथे त्याचं स्टेशनरी दुकान आहे. स्टेशनरी दुकान आहे चिपळूणमध्ये. चिपळूणमध्ये. बरं. आणि काय शिक्षण झालं आहे? त्याचं ग्रॅज्युएट आहे. ग्रॅज्युएट आहे. आणि उत्पन्न किती आता? उत्पन्न महिन्याचं 30,000 आहे. 30,000. आणि समाज कुठला? भंडारी समाज. भंडारी समाज. आणि 1900 किती मधला मुलगा आहे? 1982. 82. पहिलं 2 लग्न? वर्ष वाढवून आम्ही शाळेत होते लहान असताना. बरं. मग आता 40 वय आहे, सुद्धा राहणार. हो. घटस्फोटीत आहे. ते समोर सांगू शकता. बरं. हो. बरं. घटस्फोटीत आहे. हो. मुलं वगैरे? काही नाही. काही नाही. काय काय झालं होतं नक्की? मुलगी व्यवस्थित नाही म्हणजे आमच्या समाजात रत्नागिरीची गेली होती. हां घरची गरीबी होती, ती पण शिकली होती मुलगी. हां. दुकानात पैसे चोरून न्यायचे. 10 महिना आम्हाला अंदाज आला. अरे बापरे. हां. इथनं 60-70 हजार रुपये चोरून नेले. हो. ठीक आहे. आपण कोणा मेसेज हां बरं, आपण कोणावर आरोप नको करूया. बरं, ठीक आहे. ठीक आहे, चालेल. आणि तुम्हाला आता जी मुलगी पाहिजे ती कुठली पाहिजे? मराठा समाजातली चालते. मी बघा कुठं असेल तर चांगली कुठल्या समाजात, दुसऱ्या समाजाची जरी चालेल. हो, मी जास्तीत जास्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणार मी. काही टेन्शन घेऊ नका. आणि रिपोर्ट पण चांगला येतो आहे. कारण मला आत्ताच मगाशी फोन एका गृहस्थांचा आला. त्यांना 2 स्थळं आली, दोन्ही छान आली म्हणतायत. आणि ते बोलणी करायला जाणार. तर मी त्यांना सांगितलं बोलणी करायला जा तुम्ही, परंतु काळजी घ्या. कारण कसं सुरक्षित राहा. कारण समोरची पार्टी खरी आहे की खोटी आहे. तर त्यांनी सांगितलं आम्हाला कॉल भरपूर आले, त्यापैकी 2 स्थळं छान आली आम्हाला असं बोलले. म्हणजे याचा अर्थ काय की लोकांना स्थळं भेटत आहेत. हां, रिस्पॉन्स चांगला आहे. खूप खुश आहे. आणि खाली कमेंट बघा ना, व्हिडिओच्या खाली ती कमेंट बघा, तुमच्या लक्षात येईल. बरं असू दे. बरं, आता मी काय म्हणतो, मुलगी कोकण किनारपट्टीमधली चालेल ना? हो, चालेल ना. तुम्ही दापोली साईडची असली तरी चालेल. हो. आणि तुमचं आता राहण्याचं हे जे आहे ना घर वगैरे, ते कसं आहे? चिपळूणला आता रूम किचन मध्ये मी हॉलमध्ये दुकान टाकले. हां. आणि प्लस 2 BHK काय तो भाड्याने दिले 11,000 रुपये. हो, भाड्याने पण दिलात. ओके. 2 घर आहेत. अजून 2 गाडी घेतली ते मेन रोडलाच आहेत. अरे वा. हां. आणि मुंबईला सुद्धा आमचं दहिसरला एक कोकणी पाड्यात झोपडपट्टीत रूम आहे. तो बिल्डिंग मध्ये जाणार आहे, मग थांबलोय. ओके. होईल. ते पण होईल. ठीक आहे. गावाकडे घर आहेत 2. शेती आहे. शेती भरपूर आहे. 4-5 खंडीची शेती आहे. हां. आता शेती कोण करत नाही, पण शेती जमीन वगैरे आमची मालकीची गुद्या आहे स्वतः. बरं, मी काय म्हणतो साहेब माहिती आहे, ऐका. तुम्हाला स्थळं भरपूर येतील, पण समोरच्या पार्टीची खात्री करा. हां, कारण आजकाल मुली सुद्धा फसवतात. आता तुम्हाला चटका लागलाय, तुम्ही आता सावध असणार. पण तरी सुद्धा कुठला तरी एजंट असा येईल की कुठली तरी मुलगी आहे म्हणून सांगेल आणि फसवणारी मुलगी गळ्यात मारेल. हां, तर त्याच्यामुळे कसं सावध राहा. एजंटबद्दल मी वाद नाही बोलत. मी एजंट काही लोक चांगले पण असतात, पण काही लोक फसवे आहेत. त्याच्यामुळे काळजी. आता घालवू नका पैसे. आता काय तुमचं लग्न फायनल आहे. हे गोष्ट सांगतो, माझी मुलगी एक वकील आहे. हां. एक MSCB 3 मुलीने 1 मुलगा. हां. एक आता चिपळूणला माझे एक लग्न झालंय, तिला एक वकील आहे. हां. एक मुंबईला 4 खोपला ते मुंबईला. हां. ते बी चांगले लोक आहेत. बरोबर. आणि पण काळजी घ्या एवढंच. MSCB सर्व्हिसला आहे. बरं. तुम्ही काय करायचे? मी इरिगेशन डिपार्टमेंटला ड्रायव्हर होतो, पण तरी MSCB. हां. ठीक आहे. चालेल. बरं वाटलं. आणि ठीक आहे, मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतोय हा मेसेज. आणि मला सांगा तुमचा नंबर सांगा. नंबर 95 75 79 70 47 42. ओके, ठीक आहे. 1 मिनिट चालू ठेवा. मित्रांनो, यांचं चिपळूणमध्ये स्टेशनरी दुकान आहे. त्याशिवाय त्यांचं म्हणजे आता ते 1 रूम किचनमध्ये राहतात आणि हॉलमध्ये त्यांनी दुकान घातलं आहे. म्हणजे 1 BHK टाईप आहे ते. त्याशिवाय 2 BHK त्यांनी भाड्याने दिलं आहे तिथे. त्याशिवाय 2 गाड्या घेतलेत. हे सगळं चिपळूणमध्ये. त्याशिवाय त्यांची मुंबईमध्ये पण प्रॉपर्टी आहे. चांगली वेल सेटल पार्टी आहे. त्यामुळे मुलगी सुखातच राहणार.
काळजीच नसावी, एकदम सुखात राहणार, सुखात म्हणजे आनंदात एवढी सुंदर राहील ती मुलगी. तर कुठे जर कोण असं स्थळ असेल म्हणजे आजूबाजूला तुमच्या, तर त्यांना सुचवा. तर मुलाचा घटस्फोट झालेला आहे आणि त्याला मुलं वगैरे नाही आहेत काय, तर काही कारणास्तव ते घटस्फोट घ्यावा लागला. तर मी काही त्या विषयावर बोलत नाही, पण वेल सेटल पार्टी आहे एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सगळी स्टोरी त्यांनी सांगितली आता, तर त्यानुसार तुम्ही शेअर करा, तुमच्या आजूबाजूच्या भावंडांना शेअर करा. म्हणजे तुमची एखादी बहीण लग्नाची असेल किंवा कोण पुतणी वगैरे कोण किंवा नात्यामध्ये कोण असेल किंवा मैत्रीमध्ये, त्यांना शेअर करा. जेवढं शेअर करता येईल तेवढं करा. आणि या मुलाचं लग्न व्हायला पाहिजे, हा माझा उद्देश आहे, आणि लवकर व्हायला पाहिजे. मित्रांनो, रिझल्ट खूप छान येतो आहे, मला खूप आनंद वाटतो आहे, कारण मी जे करतो आहे त्याला खूप मस्त प्रतिसाद भेटतो आहे. खूप खूप बरं वाटतं आहे मला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी कमी पैशामध्ये लोक खूप संतुष्ट आहेत आणि हे मला हवं आहे. आणि त्याच्यासाठी मी किती मेहनत घेऊ शकतो. अजून काय कोणाला पैसे पण द्यायला, पैसे पण तोंडात देऊ बघणार ना. होय ना, किती देणार? देऊ 5,000. होय ना मित्रांनो, हे बघा त्यांनी कमेंट पण केली, जर तुम्ही एखादी चांगली मुलगी आणलात संसारिक, जी म्हणजे तिला घरची काळजी असते, घरचा संसार सांभाळणारी, अशी जर मुलगी कोणी सुचवलात तर तुम्हाला ते बक्षीस पण देणार आहेत खुश होऊन. त्यांनी 5,000 सांगितले, तर तुम्ही ते बक्षीस पण जिंका. त्याशिवाय एक आनंद म्हणून तुम्हाला पण आनंद वाटेल तुमच्या चेहऱ्यावरती की कोणाचा तरी संसार आपण जोडतो आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही आहे. मी अमोल गावडे, धन्यवाद.